नमस्कार. श्री निसर्गदत्त महाराज. एक चिंतन संकलन भाग 11. एक चिंतन संकलन भाग 11. श्री निसर्गदत्त महाराजांना असा प्रश्न विचारण्यात आला की आपण व्यक्तीला का महत्व देत नाही. आपण व्यक्तीला का महत्व देत नाही. यावर श्री महाराज म्हणाले की जोपर्यंत तुम्ही हे जाणत नाही की व्यक्ती ही केवळ स्मृतीवर किंवा आठवणीवर आधारलेली आणि इच्छा व भीती इत्यादींनी प्रेरित झालेली फक्त एक अनाठायी सवय आहे, तोपर्यंत तुम्ही स्वतःला जन्मणारी मरणारी भावना वासना यात अडकलेली, विचार आणि चिंतेत गुंतलेली, सक्रिय निष्क्रिय यात होरपळलेली, स्वतःला सुखी दुःखी समजणारा असा एक तुम्ही पिंडच असाल. पण स्वतःच्या खऱ्या स्वरूपाची जिज्ञासा ठेवा. खरेच हे जग जग म्हणून आहे काय? खरेच हे जग जग म्हणून आहे काय? मी कोण आहे? मी काय आहे? अशी जिज्ञासा जेव्हा तीव्र होईल व जिज्ञासेला शोधाची योग्य दिशा मिळेल, तेव्हा लवकरच तुम्हाला तुमच्या चुका कळायला लागतील, तुमच्या चुका समजायला लागतील आणि जाणली असता नाहीशी होणे हा कोणत्याही चुकीचा सहज स्वभाव आहे. आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे जाणली असता नाहीशी होणे हा कोणत्याही चुकीचा सहज स्वभाव आहे. प्रश्न: या प्रकारच्या जीवन जगण्याच्या पद्धतीला आपण निसर्ग योग असे म्हणू शकतो काय? यावर महाराज म्हणाले, विचारपूर्वक व पूर्ण शुद्ध जाणीवेने जीवन जगणे हाच निसर्ग योग होय. उत्स्फूर्त जाणीवेत जगणे म्हणजे प्रयत्नहीन जगणे. उत्स्फूर्त जाणीवेत जगणे म्हणजे प्रयत्नहीन असणे किंवा प्रयत्नहीन जगणे. यामुळेच तुम्हाला जीवनात भरपूर रस वाटेल. प्रश्न: जे कृष्णमूर्ती सुद्धा शुद्ध जाणीवेत म्हणजे बिईंग मध्येच स्थिर रहा असे म्हणतात. श्री महाराज यावर म्हणाले, होय, नेहमी श्री जे कृष्णमूर्ती यांचे लक्ष सरळ स्वस्वरूपाकडेच असते. मी आहे किंवा आपल्या कोऱ्या असणेपणाकडेच लक्ष ठेवणे हाच खरा महामंत्र आहे. हाच खरा अजपाजप आहे. क्षणाक्षणाला अखंडपणे असणेपणाकडे विनासायास लक्ष ठेवा म्हणजे इतके झाले, इतकेच करा. विनासायास लक्ष ठेवा म्हणजे झाले, इतकेच करा आणि इतकेच करण्यासारखे आहे. बोधाची एकच ठिणगी असत्याच्या भूषाच्या पर्वताला क्षणभरातच भस्मसात करते. केवळ दृष्टिकोन बदलल्यामुळे ही सारी किमया घडते. मग असा बोधवान स्वतःला ज्ञानी समजत नाही व अज्ञानी पण समजत नाही, सामान्य पण समजत नाही आणि विशेष असामान्य पण समजत नाही. तो स्वतःला स्वतःविषयीच्या कोणत्याही व्याख्येत बसवत नाही व कुठल्याही आदर्शाच्या तादात्म्यात स्वतःला गुंतवून तृप्त राहत नाही, तर स्वतःविषयी जागृत राहून
केवळ असणेपणावरच लक्ष ठेवून असतो. आपली संपत्ती नेहमीच वाटून टाकणाऱ्या अतिश्रीमंत माणसाप्रमाणे तो सदैव मोकळा असतो. त्याच्यापाशी काहीही राहत नाही, म्हणूनच तो गरीब पण असतो व नेहमी सर्वांना भरपूर भरपूर देत राहिल्यामुळे श्रीमंत पण असतो. पण तो कशाशी तादात्म्य पावत नाही. यावर एक प्रतिक्रिया अशी आली की हे सर्व मला अत्यंत रहस्यमय वाटते. मी एक साधासुधा माणूस आहे. श्री महाराज त्यांना म्हणाले, नाही नाही, अजिबात नाही. तुम्ही अत्यंत गुंतागुंतीचे, रहस्यमय आणि समजण्यास कठीण असे आहात. तुम्ही सामान्य माणूस नाहीतच. त्या मानाने मात्र मी प्रत्यक्ष साधेपणा आहे. जे जसे आहे तसेच असणारा एक साधा माणूस मी आहे. मला माझे तुझे बरे वाईट असे काही नाही. हे जग जसे आहे तसेच मला आहे. प्रश्न: प्रत्येक माणूस आपापले जग का निर्माण करतात? श्री महाराज म्हणाले, एखाद्या ठिकाणी पुष्कळ लोक एकत्र झोपले आहेत असे समजा व ते आपापले स्वप्न दुसऱ्यांच्या स्वप्नात काहीही दखल न घेता आपले स्वप्न पाहत असतात. पण जागे होताच त्यांना पडणाऱ्या अनेक स्वप्नांना काहीही अर्थ राहत नाही. स्वप्ने अनेक होती की एकच, असाही प्रश्न आता काही महत्वाचा उरत नाही. स्वप्ने होती व ती आता नाहीत असा समजच आता फक्त उरतो. आणि म्हणूनच जे जे आठवते ते ते स्वप्नच समजा. कारण स्मृतीत जे आहे तेच आणि तेवढेच आठवते आणि जे आठवत नाही ते या जगातून बाद होत राहते. ही वस्तुस्थिती लक्षात घ्या आणि स्वतःविषयीची व इतर विषयांची मतमतांतरे विसरा. वस्तुस्थिती म्हणजे जे शुद्ध जाणीवेत, इच्छा व भीती यांचा परिणाम न होता जी स्थिती जशीच्या तशी राहते तीच वस्तुस्थिती होय. प्रश्न: दैनंदिन जीवनात आपणाला आपल्या स्वरूप ज्ञानाची जाणीव नेहमी असते काय? यावर महाराज म्हणाले, खरं म्हणजे जाणीव नसते व नेणीवही नसते. मला कशावरच विश्वास ठेवावा लागत नाही. मी सर्वच स्मृतीपासून आणि अपेक्षापासून कायमचा दूर आहे. त्यामुळे आता तर मी कोण आहे किंवा मी कोण नाही याच्याशीही माझा काही संबंध नाही. त्यामुळे स्वतःचे कोणत्याच तऱ्हेने, उदाहरणार्थ अहम ब्रह्मास्मी वगैरे वर्णन करण्याचा मला आता काही सोस नाही. वास्तविक पाहता सोहम किंवा अहम ब्रह्मास्मी इत्यादी 4 महावाक्याचा आता मला काहीही उपयोग नाही. कारण आपण काहीच नाही असे असण्याचे आणि जग आहे तसे म्हणजे जग म्हणून जग असे नाहीच असे पाहण्याचे धैर्य मला प्राप्त झाले आहे. मला हे फारच साधे, सोपे, जवळचे व सहज वाटते. तुम्ही पण प्रयत्न करून पहा. यावरचा प्रश्न असा: प्रश्न: आपल्याला असे धैर्य कशामुळे येते? महाराज म्हणाले, साधे सहज असण्याविषयी कसल्या आधाराची गरज असते काय? असणे हे जाणणे म्हणूनच प्रकाशते. असणे हे जाणणे म्हणूनच प्रकाशते. स्वस्वरूपाला तुम्ही अनुभवाच्या पातळीवर खेचून आणू शकत नाही. स्वस्वरूपाला तुम्ही अनुभवाच्या पातळीवर खेचून आणू शकत नाही. स्वस्वरूपच म्हणजे आपले असणेपणा मुळात सर्व अनुभवांना आधार असल्यामुळे तो अनुभवाच्या पातळीवर कधीच येत नाही.
असणे हे जाणणेपणाहून वेगळे नसते व जाणणे हे असणेपणापासून वेगळे नसते. प्रश्न: पण हा आनंद कधी कधी असा का मिळतो? यावर महाराज म्हणाले, असण्या जाणण्याची स्थिर अवस्था म्हणजे आनंद व अस्थिर अवस्था म्हणजे जगत रूपाने जे प्रकट झाले ते. जो द्वैताचा अर्थात भेदात्मक अवस्था मजबूत करते. आश्चर्य असे की अद्वैतातच खरा आनंद असतो, पण तो जाणला जात नाही. तो जाणला गेला की तो आनंद आनंद म्हणून राहणारच नाही. म्हणून अद्वैत मधील आनंद फक्त असतो, कुणाचा असा नसतो. म्हणून तो कुणाकडूनच अनुभवल्याही जात नाही. म्हणूनच श्री निसर्गदत्त महाराज म्हणतात, तुम्ही स्वस्वरूपाविषयी अनुभव म्हणून काहीही बोलू शकत नाही. हे एकदा कळले की तुम्हाला तुम्ही असणे आणि तुम्ही काही होणे हे एकच वाटतील. वास्तविक ही एकाच झाडाची मुळे, शाखा, फळे, फुले आहेत. ती वेगळी वेगळी करताच येत नाही. असणे आणि होणे दोन्ही अवस्था एकाच जाणीवेच्या प्रकाशात उजळल्या जातात. याचा बोध आहे अशा संवेदनानंतरच येतो. ही प्राथमिक आणि महत्वाची गोष्ट आहे. विचार केलेले सारे शब्दच असतात, म्हणून खरा अर्थ जरी समजला तरी तो शब्दात सांगता येत नाही. महावाक्ये यापैकी जी मुख्य 4 महावाक्ये आहेत, जर ती वाक्ये केवळ कल्पना करून समजून घेत असाल तर ती मिथ्या म्हणजे कुचकामी ठरतात. अहम ब्रह्मास्मी बद्दल असेच म्हणता येईल का, असा प्रश्न महाराजांना विचारण्यात आला. तेव्हा ते म्हणाले, ब्रह्मामध्ये अहम म्हणजे अस्मी कधीच नसते. ब्रह्मामध्ये अहम म्हणजे अस्मी कधीच नसते. कारण अहम अस्मी ही जाणीव येताच ब्रह्म पुसले जाते व सारे मुसळकेरात पडते. ज्याप्रमाणे सूर्य उगवताच तारे पुसले जातात तसे. पण सूर्याबरोबरच प्रकाश पण येतो, म्हणजे आपण असलेपणाचा आनंद भोगतो. पण हेच आनंदाचे कारण जेव्हा न अस्मीशी तादात्म्य पावते, तेव्हाच मात्र गोंधळाला व बंधनाला सुरुवात होते. म्हणूनच श्री निसर्गदत्त महाराज म्हणतात, बदलणाऱ्या आणि नष्ट होणाऱ्या गोष्टीत खरे सुख मिळू शकतच नाही. सुख आणि दुःख यांची कठोरपणे आलटापालट होत राहते. पण खरे सुख नेहमी स्वतःमधूनच प्रगट होत असते आणि ते कोऱ्या असणेपणातच असते, स्वतःच्या ठाईच असते. तुमच्या स्वस्वरूपाच्या मुळाशी जा, स्वतःचा खरा शोध घ्या, मग सारेच्या सारे त्याच्या सोबत हजर होईल. ही खात्री बाळगा. नमस्कार.